सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध महाडमध्ये करण्यात आला। ऐतिहासिक चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह प्रांगणात झालेल्या आंदोलनाची सुरुवात आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। क्रांतिभूमी महाड समन्वयक समितीसह विविध सामाजिक, शैक्षणिक व आंबेडकरी संघटनांनी राष्ट्रपतींना निवेदन सादर करून हल्लेखोर राकेश तिवारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज निषेध घेण्याचं प्रयोजन असं आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर 6 तारखेला 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:15 वाजता सुनावणी चालू असताना राकेश तिवारी नावाचा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचा आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला म्हणजे या सनातनी विचारसरणीच्या व्यक्तीला त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे या क्रांतिभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे। देशाच्या सार्वभौम्य किंवा उच्च पदस्थ जे काही समाजाचे मोठे मोठे पुढारी किंवा जे लोक असतात, उदाहरणार्थ राष्ट्रपती यांच्या देखील त्यांच्यावर मंदिरात जाताना देखील असाच प्रकारचा कोविडवर प्रयत्न झाला होता आणि त्याच पद्धतीने माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपवून घेणार नाही आणि ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेत आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळं जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत। धन्यवाद।